काल्याची सेवा आहे ना. या ठिकाणी संत बहिरा जातवेद महाराज त्यांची ही तपस्थली कर्मभूमी. या ठिकाणी संत बहिरा जातवेद महाराजांनी पवित्र असा श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदावर भाष्य करून टीका केलेली आहे. त्या टीकेचं नाव म्हणजे भैरवी आहे. 25,741 ओव्या त्याच्यामध्ये आहे. पैठण निवासी नाथ महाराज त्यांचं वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात की भगवान श्री हरी विठ्ठल हे संतांचं रुपडं आहे, पण बहिरा पिसा हे संतांचं वक्षस्थळ आहे. नामदेव महाराज म्हणतात खेचरचरण प्रकरणामध्ये बालक्रीडा प्रकरण येतं. पंजाब प्रांत जाण्यापूर्वी त्यांनी वर्णन केलं की भगवान परमात्म्याचं चरित्र मला स्मरण होण्यासाठी त्यांनी यांच्याकडे प्रार्थना केली. भैरम भट्ट चतुर करा कृपा निरंतर मज प्रती. संत नामदेव महाराज यांचं वर्णन करतात, एकनाथ महाराज यांचं वर्णन करतात. तसे ताराबाचे मैपती महाराज आपल्या भक्तिविजयच्या शेवटच्या प्रकरणामध्ये ते घालतात की समस्त संता माझी हा महारसिकू. सगळे संत रसिके बने, पण हे महारसिक आहे. विठ्ठल भारतातले आद्य मराठी भाष्यकार होऊन गेले. पहिली टीका, पहिलं संस्कृतचं भाष्य त्यांनी मराठीमध्ये जे काही करणारे असतील ते असणारे संत बहिरा जातवेद महाराज. ही त्यांची कर्मभूमी. समाधीस्थळी श्रीगोंदा तालुक्यामध्ये सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर मांडवगण त्या ठिकाणी आहे. जिवंत समाधी आहे. नाथांच्या काळात होऊन गेले. काळ मोठा आहे आणि त्याचंही या ठिकाणी भैरवी ग्रंथाचं पारण एका अध्यायाचं झालेलं आहे. तसं 7 दिवसात पारण होत नाही, 9 दिवसातही होत नाही, 1 महिना लागतो पूर्ण. त्यावेळेस 25,741 ओव्यांचं या ठिकाणी पारण होऊ शकतं. आणि जसं आम्ही घेण्यावर आमचं आहे की नाही. भागवतावर टीका आहे, दशमस्कंदावर टीका आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आलेलं आहे. विठ्ठल आणि त्या भगवान परमात्म्याचं चरित्र त्यांनी या ठिकाणी सखोल लिहिलेलं आहे. काही त्यांचे अभंग आपल्याला आढळून येतात भैरवी ग्रंथामध्ये. ओव्या तर आहेतच आहे. अनेक संतांवरही त्यांचं काही काही थोडं चतुर्वंश कव्यांना भाष्य आहे. आणि तो ग्रंथ या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. माता गोदावरीच्या कडेला पांडव प्रथमामध्ये उल्लेख मिळतो की अज्ञातवास असताना 5 पांडव इथं आले होते.